महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मुंबई क्षेत्रातील लघुलेखक पदांसाठी साधारणतः दर 3 वर्षांनी भरती प्रक्रिया राबवली जात होती। त्यानुसार 2012, 2015, 2018 आणि 2021 जी कोविडमुळे 2022 या कालावधीत झाली। या कालावधीत जाहिरात प्रसिद्ध झाल्या होत्या। या नियमित पॅटर्ननुसार मार्च एप्रिल 2025 मध्ये पुढील भरती अपेक्षित होती। मात्र मार्च 2026 संपला तरी कोणतीही अधिकृत जाहिरात किंवा ठोस हालचाल दिसून न आल्याने उमेदवारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय। लघुलेखकांची मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याची माहिती समोर येत असतानाही भरती प्रक्रिया सुरू न होणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचं उमेदवारांचं म्हणणं आहे। रिक्त पदांचा डोंगर असूनही भरती शून्य का, असा थेट सवाल उमेदवारांकडून उपस्थित केला जात आहे। पाहूया काही विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया। सध्या तर बेरोजगारी इतक्या जागा रिक्त आहेत महाराष्ट्र शासनाच्या आधिपत्याखाली स्टेनोग्राफरच्या। सरकारने लवकरात लवकर आमची व्यथा समजून घेतली पाहिजे, कारण की आम्ही पण शेतकऱ्याचे मुलं आहोत। आम्ही जर शेतीतच राबायचं का? आणखी पण शेतकऱ्याच्या मुलांनी कुठे नोकरीसाठी प्रयत्न नाही का करायचे? हा विचार सरकारने करायला पाहिजे। माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ह्या गोष्टीत लक्ष घातलं पाहिजे की MPSC मार्फत तरी भरती काढावी। स्टेनोग्राफर या पदाची रिक्त जागा संपूर्ण जास्त आहेत। किती वर्षापासून प्रॅक्टिस करतायत आणि काय अपेक्षा? सर आम्ही 2021 पासून प्रॅक्टिस करतो स्टेनोची। याआधी कधी जागा निघल्या होत्या? याआधी 2018 साली MPSC मार्फत भरती झाली। तिथून पुढे 2021ला 3 वर्षांनी MPSC मार्फत भरती होती स्टेनोग्राफरची, तर 22ला आली। 22 पासून आतापर्यंत MPSC मार्फत काहीच अभिप्राय झालेला नाही ह्या पदासाठी। आता काय सरकारला इशारा असेल विद्यार्थ्यांचा, काय नेमकं म्हणणं? सरकारला एवढंच इशारा असेल तर ह्या पदासाठी तात्काळ कार्यवाही करावी एवढीच विनंती आहे शासनाला। अन्यथा ह्या कार्यवाही करावी, नाही तर जे विद्यार्थी आहेत ते रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत, एवढीच सरकारला इशारा असेल। सर कसं आहे की MPSCची जी मंत्रालयाची ॲड आहे ती प्रत्येक 3 वर्षांनी येत होती। म्हणजे 2015ला आली, 18 आली, त्याच्यानंतर 21ला येणार होती, परंतु कोरोनाच्या काळामुळे 1 वर्ष लेट झालं, ती 22ला आली। सर 22 नंतर कुठलीही भरती झालेली नाही MPSCची, आणि महाराष्ट्रात जवळपास लाखो विद्यार्थी हवालदिल झाले सर, अक्षरशः कुठलीही भरती नाही। त्याच्यानंतर सर MPSCची तर झालंच, त्याच्यानंतर महसूल विभागाची सर भरती स्टेनोग्राफरची 2013ला आली होती। त्याच्यानंतर कुठलीच भरती झालेली नाही आहे। आणि सर आम्ही RTIच्या मार्फत जागा मागितल्या, खूप जागा रिक्त आहेत, परंतु सर कुठलीच कार्यवाही झालेली नाही आहे। आणि सर आम्ही MPSCच्या जाहिरातीसाठी महाराष्ट्रातून जवळपास 36 लेटर पॅड आमदारांचे घेतले आणि मंत्रालयात सबमिट केले, परंतु त्याच्यावर कुठलीही ठोस कारवाई झालेली नाही। आणि म्हणून आम्हाला सरकारला एवढीच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर कार्यवाही करून जाहिरात आमची काढावी, असं आमचं म्हणणं आहे विद्यार्थ्यांचं।